नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही 10वीला असाल किंवा 12वीला असाल, ही व्हिडिओ खूप महत्त्वाची मित्रांनो, कारण 10 टिप्स अशा सांगणार आहे मित्रांनो मी तुम्हाला, जेणेकरून त्या बोर्डाचा पेपर लिहित असताना तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे. कारण बोर्डाचा पेपर लिहित असताना बऱ्याचशा मिस्टेक्स आपल्याकडून होतात, तर त्या मिस्टेक्स आपण टाळल्या पाहिजेत. आणि बोर्डाचा पेपर लिहित असताना नेमकी कुठली काळजी घेतली पाहिजे, कारण एक जरी गोष्ट राहिली तरी कदाचित आपल्याला मार्क कमी मिळू शकतात किंवा एखादा मार्क इकडे तिकडे जातो आणि आपल्या परफॉर्मन्सवरती परिणाम होऊ शकतो, आपल्या बोर्डाच्या पेपरच्या प्रेझेंटेशनवरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे. जाऊया पुढे मित्रांनो. पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा मित्रांनो, या 10 टिप्स आपण बघणार आहोत. तर त्या टिप्स बघण्याच्या अगोदर आणखी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा. सगळ्यात पहिली आणि इम्पॉर्टंट टिप्स मित्रांनो अशी की बी पॉझिटिव्ह. कारण आपल्याला आहे ना सकारात्मक राहून पेपर लिहायचा. कारण होतं कसं माहिती आहे का, कधी कधी एक प्रकारचं दडपण येतं. आपण वर्गाच्या बाहेर घरातून ज्यावेळेस निघतो तेव्हा खूप आनंदात असतो, आणि ज्या वेळेस तो जो आपला जो हॉल आहे परीक्षा हॉल, त्याच्या आतमध्ये ज्यावेळेस जातो तेव्हा आपण घाबरतो, आपल्याला भीती वाटते. तर ती भीती वाटल्यामुळे काय होतं, त्याचा परिणाम होतो आपल्या मार्कांवरती, आपल्याला आठवत नाही. घाबरल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आठवत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे घाबरून काय करायचं आहे, कारण डर के आगे जीत है, जिंदगी की यही रीत है, हे जे वाक्य आहे ते कोरून ठेवा. डर के आगे जीत है, घाबरायचं नाही मित्रांनो, आपल्याला फ्री राहायचं आहे, पॉझिटिव्ह राहायचं आहे. आय कॅन डू इट. मी हा जो पेपर आहे गणिताचा असेल, भूगोलाचा असेल, कुठलाही असेल, तो पेपर खूप चांगल्या मार्काने लिहिणार आहे. सर्व प्रश्नांची उत्तरं किंवा मला जेवढं येतंय तेवढं मी लिहिण्याचा प्रयत्न करेल. जर आपण घाबरलो, सकारात्मक नाही राहिलो, तर तुम्हाला उत्तर येत असून सुद्धा लिहिता येत नाही असं मानसशास्त्र म्हणतं, मी नाही म्हणत. या संदर्भामध्ये काही बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्यावरती मी नंतर चर्चा करेल. म्हणजे पहिली गोष्ट, तुम्हाला सकारात्मक राहायचंय. दुसरी गोष्ट, परीक्षेचं साहित्य सगळं सोबत ठेवा. बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो, हॉल तिकीट घरी विसरतो भाऊ, त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. आपल्याकडे पट्टी असते पण पेन्सिल नसते, पेन्सिल असते तर पट्टी नसते, पेन्सिल असतात तर शॉर्पनर नसतं, टोक नसतं. मग याच्याकडून शॉर्पनर घे, त्याच्याकडून पट्टी घे, वेळ वाया जातो. मित्रांनो, सगळं साहित्य सोबत ठेवायचं आहे. एक चेकलिस्ट बनवा. मला पेपरला जाताना काय काय पाहिजे का कागदावर लिहून घ्या, की बाबा मला कंपास सोबत पाहिजे, पॅड सोबत पाहिजे माझा लिहिण्याचा, त्याचबरोबर माझ्याकडे 2 पेन पाहिजे, कंपासमध्ये पेन्सिली जे आहेत त्यांना टोक केलेली पाहिजे, हॉल तिकीट पाहिजे, माझी बॅग पाहिजे, शाळेचा ड्रेस वगैरे घालून वगैरे काय जायचं असेल तर शाळेचा ड्रेस, किंवा मग तुमच्या इकडे जी सिस्टीम असेल तशी. म्हणजे ज्या गोष्टी पाहिजे त्यांची एक लिस्ट बनवा. ओके. आणि मग पेपरला जाताना चेक करा, हॉल तिकीट आहे बाबा, हा 2 पेन्सिल आहेत, पेन्सिलीला टोक करून ठेवा. म्हणजे तिकडं जाऊन त्या टोक करण्यामध्ये 1 मिनिट वाया घालू नका, कारण एव्हरी मिनिट इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक मिनिट आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं पेन्सिलीला टोक, 2 पेन्सिली ठेवा, दोन्ही पेन्सिलीला टोक करून घेऊन जा. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस गणिताचा पेपर असतो, भूमितीचा, आपल्याला आकृत्या काढाव्या लागतात, त्यावेळेस दुसरी जी पेन्सिल असेल ती ऑलरेडी त्या कंपासमध्ये टाकूनच, म्हणजे कर्कटकमध्ये तुम्ही जी अडकवता ना, तर ती अडकूनच जाताना घेऊन जा. नाहीतर आला बाबा प्रश्न, चला घ्या ते कंपास घ्या, त्याच्यामध्ये ती पेन्सिलला टोक करा, ती पेन्सिल अडकवा, तिच्यातच 3-4 मिनिटं, त्या 3-4 मिनिटात 2 गणित लिहून होतात, 2-2 मार्काचे. त्यामुळे लक्षात घ्या, सगळं साहित्य व्यवस्थित सिस्टमॅटिकपणे घेऊन जायचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या, कारण ही गोष्ट आपण चुकतो. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे, संपूर्ण पेपर नीट वाचा. अगोदर पहिली प्रश्नपत्रिका ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये येईल तेव्हा सगळी प्रश्नपत्रिका नीट वाचा, आणि वाचल्यानंतर मग ठरवा की बाबा मला कुठल्या प्रश्नाचं उत्तर चांगल्या प्रकारे येतंय, कुठल्या प्रश्नांची उत्तरं मी लिहू शकतो. तो प्लॅन करा. तो प्लॅन काही 1-2 मिनिटांमध्ये तो प्लॅन करा की बाबा आता मी सुरुवातीला काय लिहू, कुठल्या प्रश्नाचं उत्तर मी अगोदर लिहू, कुठल्या प्रश्नाचं उत्तर मला खूप चांगलं येतंय, कुठला प्रश्न खूप चांगला येतोय, तर ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे त्या सगळ्या गोष्टी. ओके. तो वाचल्यानंतर, म्हणजे पहिला संपूर्ण वाचा, नाही तर एक वाचतोय आणि वाचता वाचता तुम्ही लिहिता असं नाही. पहिला संपूर्ण पेपर वाचा, म्हणजे आकलन होईल. आणि ज्या प्रश्नांची उत्तरं येतात असे प्रश्न आपल्याला आधी लिहिणं गरजेचं आहे. जे नाही येत त्याच्या भानगडीत जास्त पडायचं नाही, जे येतंय त्याच्यावर जास्त विचार करायचा आणि सोडवायचा, आणि नंतर मग वेळ उरल्यानंतर जे नाही येत, जे अडलेलं आहे, जे राहिलेलं आहे ते लिहिण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. त्यानंतर अधिकच्या प्रश्नांची उत्तरं अजिबात लिहू नका, ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे मित्रांनो. कसं होतं माहिती आहे का, आता उदाहरणार्थ चला मी गणिताचा विषय देतो. गणितामध्ये प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ए आहे समजा. ए मध्ये तुम्हाला 3 पैकी 2च लिहायच्यात, कृती करा. 3 पैकी 2 प्रश्न लिहायच्यात, पण आमच्या गाण्याला 3ही प्रश्न येत असतात.
हा, तिन्ही प्रश्न येत असतात. गाण्या हुशार असतो, गाण्या टॉपर असतो. मग तो पहिला लिहितो, दुसरा लिहितो, चला मला तिसरा येतोय, तिसरा पण मी लिहितो. अरे तिसरा लिहिल्यामुळे तुला काय 4 पैकी 6 मार्क मिळणार आहेत का भावा? नाही ना, 4च मार्क मिळणार आहेत तुला तिथं. तिसरा लिहिला म्हणून बोर्ड खुश होऊन तुला 6 मार्क अजिबात देणार नाहीये. त्यामुळे मग लिहायचं कशाला? जेवढं विचारलं तेवढंच लिहा. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपण हा अधिकचा लिहितो आणि मग गाण्यात तिसऱ्यातल्या बी मधला पण अधिकचा लिहितो, तिसऱ्यातल्या ए मधला पण अधिकचा लिहितो आणि मग चौथा आणि 5वा प्रश्न ज्यावेळेस येतो त्यावेळेस 2 तास संपून गेलेले असतात आणि मग गाण्या म्हणतो मला सगळं येत होतं पण वेळच उरला नाही. का? कारण आपण भेळ खाली नको तिथं आपण वेळ मारून गेलो, नको तिथं आपली वेळ वाया घालवला आपण. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, जिथं नको तिथं वेळ वाया घालवायचा नाहीये. कुठलाही प्रश्न असू दे, जेवढं विचारले तेवढंच लिहा, त्यापेक्षा अधिकचं लिहू नका. कारण खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, एक सेकंद खूप वेळ महत्वाची असते. ओके, त्यामुळे जेवढं विचारलं तेवढं लिहायचं, अधिकचं लिहिण्याच्या भानगडीत अजिबात पडायचं नाही. पुढचा प्रश्न अजिबात लिहू नका. काही मुलांना असते लय काळजी प्रश्न लिहायची, मग ते काय करणार बाबा? प्रश्न पहिला. ओके, प्रश्न पहिला ए, खालीलपैकी बहुपर्यायी प्रश्न लिहा. मग त्याच्यातला पहिला प्रश्न लिहिणार आणि मग उत्तर लिहिणार. काय खूप भाई, कशाला? कोणी सांगितलं तुला एवढं हे करायला? काय प्रश्न लिहिल्यामुळे एक्स्ट्रा मार्क मिळणार नाही ना. आता समजा तुमच्याकडे ही उत्तरपत्रिका आहे, अशा प्रकारे तुमची उत्तरपत्रिका असते. याच्यानंतर इथं तुम्हाला इथे बघा एक छोटासा बॉक्स असतो, तिथे लिहा प्रश्न क्रमांक 1 आणि नंतर 1 मधला पहिला, 1 मधला बाबा तुमचा समजा ए असेल, प्रश्न क्रमांक 1 मधला इथे एक रेष असते, ए आहे, ए मधला पहिला, डायरेक्ट उत्तर लिहा. प्रश्न क्रमांक लिहा, प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए आणि डायरेक्ट उत्तर लिहा. ए मधला पहिला बाबा, पहिला, दुसरा, तिसरा, डायरेक्ट उत्तर लिहा ना. कशाला प्रश्न लिहिताय? प्रश्न लिहिण्यात एखादा मिनिटं वाया जातो. 10 प्रश्न लिहिण्यात 10 मिनिटं वाया गेले आणि ते 10 मिनिटं कमी पडतात नंतर शेवटच्या प्रश्नांच्या उत्तरांच्या टायमाला. हे मराठी इंग्लिशमध्ये जास्त होतं असं. त्यामुळे लक्षात घ्या, प्रश्न लिहिण्याच्या भानगडीत पडायचं नाही, ही सगळ्यात महत्वाची टिप्स आहे. ओके, काही आपले असतात कलाकार, प्रश्न लिहित बसतात, तर अजिबात नका लिहू. काय येत नसलं तरी काय नका लिहू, पण प्रश्न तर अजिबात नका लिहू. दुसरा मुद्दा, नवीन प्रश्न नवीन पानावरती. नवीन प्रश्न बोललोय मी, उपप्रश्न नाही. बघा, प्रश्न पहिल्यातला जर पहिला आहे आणि पहिल्यातला ए आणि बी एका पानावर आलं तरी चालेल. ए एका पानावर आला, ए अर्धा झाला, मग तिथून बी ला सुरुवात केली चालेल. ए घेतला, ए मध्ये बाबा समजा प्रश्न क्रमांक पहिल्यातल्या ए मध्ये 1 2 3 प्रश्न झाले लिहून, नंतर बी चालू केला, बी मधला पहिला दुसरा पहिला प्रश्न लिहिला, दुसरा लिहिला, झाला. ओके, आणि प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे, प्रश्न क्रमांक दुसरा नवीन, त्याला नवीन पानावर लिहायचे. म्हणजे उपप्रश्न तुम्ही एका पानावर सलग लिहू शकताय, पण जो नवीन प्रश्न येईल, प्रश्न क्रमांक दुसरा, तो नवीन प्रश्न नवीन पानावरती लिहा, जेणेकरून पेपर तपासत असताना थोडंसं बरं पडतं. आणि तसंच लिहा, नवीन प्रश्न हा नवीन पानावरतीच आपण लिहिला गेला पाहिजे, ही काळजी घ्या मित्रांनो. कारण बऱ्याचदा काय होतं, नवीन प्रश्न आपण नवीन पानावर लिहत नाही, त्यामुळे गडबड होते. नवीन प्रश्न नवीन पानावरती. त्यानंतर खाडाखोड करू नका भावांनो. खाडाखोड केव्हा होते? ज्यावेळेस खूप सारी घाई होते तेव्हा. त्यामुळे यासाठी ही खाडाखोड टाळण्यासाठी एक काम करायचं, प्रश्नपत्रिकांचा सराव खूप महत्त्वाचा आहे. रेग्युलरली प्रश्नपत्रिका सोडवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. शाळेतले जे पेपर होतात ते पण सिरियसली, बोर्डाचा पेपर आहे असं समजूनच शाळेतले पेपर लिहिले पाहिजे, काळजीपूर्वक, घाई गडबड न करता. खाडाखोड केव्हा होते? ज्यावेळेस खूप सारी घाई होते त्यावेळेस खाडाखोड होते. घाई केव्हा होते? हे असे मूर्खपणा आपण करतो, जास्त प्रश्नांची उत्तरं लिहिणे, प्रश्नच लिहिणे, असं केल्यामुळे उत्तरं लिहिताना घाई होते. तर घाई करू नका, खाडाखोड करू नका. खाडाखोड जर झाली, समजा एखादं चुकलं बाबा, समजा चुकलं उत्तर, तर असं एक काट मारा, नाही तर असा पार करतोय माणूस, एक काट मारा, विषय संपला. एक काट मारा त्या शब्दावरती आणि मग पुढे लिहा. नाही तर पार खरडीत बसलाय, नुसतं आपला खरडतोय. 1 मिनिट झाला, 2 मिनिटं झाला, तासभर खरडतच बसला, असं करू नका. खाडाखोड झाली तर एक डॅश मारून, नाही तर ते नुसतेच खाडखाड केलं नाही एकदम तर ते चांगलं दिसत नाही. पुढचा मुद्दा एक महत्वाचा आहे, एकाच कंपनीचा पेन वापरा, है ना. म्हणजे पहिला प्रश्न लिहिला एका पेनाने, दुसऱ्या प्रश्नाला पेन संपला, मग मित्राकडून घेतला पेन, तो आता दुसऱ्या कंपनीचा. पार चित्रच बदललं. पहिले 2 पानावरती बघा पेन कुठला आहे आणि पुढच्या 2 पानावरती पेन कुठला. पेन एकच वापरा, एक तर काळा वापरा नाही तर निळा वापरा. आणि परंतु लाल पेपर, त्या व्यतिरिक्त कुठल्या कलरचा पेन वापरू नका. ओके, शक्यतो निळा पेन वापरा आणि एकाच रंगाचा पेन एका वेळेस वापरा, हा मुद्दा. आणि एकाच कंपनीचा पेन वापरा, हा दुसरा मुद्दा. या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, त्या समजून घ्या. आणि 2 पेन तरी सोबत ठेवा, 2 ते 3 पेन सोबत ठेवा. तुम्ही जे पेन वापरताय रेग्युलर वर्षभर तेच पेन, 2 ते 3 पेन आपल्या सोबत ठेवायचे. पहिला संपला दुसरा, दुसरा संपला तिसरा, विषय संपला. ओके.
त्याच्यानंतर शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, दुसऱ्याचं बघून अजिबात नका लिहू. दुसरा लय काही हुशार नसतो तुमच्या समोरचा. आपल्याला वाटतं की बाबा तो लय हुशार आहे, त्याला वाटतं आपण लय हुशार आहे. आपण त्याचं बघून लिहितो, तो आपलं बघून लिहितो, दोघांची फार वाट लागून जाते. त्यामुळं काय टेन्शन घ्यायचं नाही, याचं त्याचं बघायचं नाही. आणि प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, आपण त्याच्या भरोश्यावर राहतो आणि त्याच्याकडेच बघत बसतोय. 5 मिनिटं गाण्याकडे बघतोय. आता गण्या काय उत्तर सांगा ना, तो सांगेपर्यंत अरे जेवढं येतं तेवढं अगोदर लिहून टाक. माझं मत आहे की सगळा पेपर अगोदर लिहून घ्या पूर्ण, आणि नंतर काही डाऊट असेल तर विचारायला त्याला. खरं तर विचारूच नका असं माझं मत आहे, पण विचारू नका असं माझं मत आहे. मी विचारायला त्याला अजिबात कोणालाच काय विचारू नका. आपला पेपर आपण लिहायचा आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. कोणाला विचारायच्या भानगडीत पडायचं नाही. काय अडचण असेल तर परीक्षकांना विचारा. एखादा प्रश्न जर का त्याच्यात जर काय अडचण वाटत असेल तर उत्तर नका विचारू बाबा. किंवा असं वाटलं की कधी कधी एखादा प्रश्न असा असतो की कधी कधी चुकीचा सुद्धा येऊ शकतो, प्रिंटिंग मिस्टेक असू शकते, अशा गोष्टी सुद्धा असू शकतात. मग त्यावेळेस त्यांना विचारा की बाबा हे काय विषय आहे नेमका, अशी अडचण आहे. म्हणजे तिथं तुम्हाला त्यावरती एक काहीतरी सोल्युशन तिथं मिळू शकते. किंवा उत्तरपत्रिकेमध्ये जर का काही एखादा पान खराब असेल किंवा प्रश्नपत्रिका व्यवस्थित छापून नसेल आली, अशा सुद्धा गोष्टी असू शकतात. तर तिथे सुद्धा तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. तर या सगळ्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर त्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही बसलात पेपर लिहायला वरती फॅन बंद आहे, बरोबर ना, खूप गरम होतोय असं सुद्धा असू शकतो. तर तुम्ही परीक्षेला सांगणं गरजेचं आहे की बाबा फॅन बंद आहे बघा काहीतरी. तर या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत पण महत्त्वाच्या आहेत. तर ह्या ज्या काही टिप्स होत्या पेपर लिहिण्याच्या अनुषंगाने, नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जर तुम्हाला गणित विषय खूपच अवघड जात असेल तर टेन्शन घेऊ नका. गणिताचा एक स्पेशल कोर्स आपण तुमच्यासाठी बनवला आहे. आपले ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. या ॲपवर गणित भाग 1 आणि 2च्या प्रत्येक प्रकरणावर आपण 3 ते 4 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्या व्हिडिओमध्ये काय आहे की आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले जे काही महत्त्वाचे प्रश्न होते त्या प्रश्नांवरती आपण त्या ॲपवर चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर बोर्डाच्या परीक्षेला कुठल्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात गणिताचे, त्यावर आपण चर्चा केलेली आहे. त्यामुळे तो कोर्स खूप महत्त्वाचा आहे. हा कोर्स कसा परचेस करायचा, आपलं एक ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. ते ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळेल किंवा ॲपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ते ॲप डाउनलोड करा आणि हा कोर्स तुम्ही 499 रुपयाला परचेस करू शकताय आणि गणिताचा अभ्यास करू शकताय. ठीक आहे. आता आपण इथंच थांबूयात, परंतु पुढे आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन बघूयात आपला जो कोर्स आहे तो कशा प्रकारे आपण परचेस करू शकतो. यस मित्रांनो, जाऊयात मोबाईलच्या स्क्रीनवर. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या ॲपवरती जाऊन आपण कशा प्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूयात. सुरुवातीला हा आपला ॲप आहे. या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल. इथं जर बाय नसेल केला, हा कोर्स विकत नसेल केला तर केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता. आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. यामध्ये ओव्हरव्ह्यू आहे, कंटेंट आहे, लाईव्ह क्लासेस आहे. लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील. कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग 1 दिसेल 10वीचं. त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग 2 वगैरे पण दिसतील. हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत. गणित भाग 1वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग 1मध्ये 2 चलातील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेले आहेत. त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल. मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या. ओके. आता इथं जर क्लिक केलं तर 2 चलातील रेषीय समीकरणाच्या व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकताय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1. अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ बघता येईल. आपण जरा बॅकला येऊयात. ओके. आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत. त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे, दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत. हळूहळू इतर व्हिडिओसुद्धा अपडेट होतील. आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू 10वी गणित भाग 1 आहे ना, त्यानंतर गणित भाग 2 आणि इतर कंटेंटसुद्धा ॲड होईल. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं 10वी गणित भाग 1मध्ये तर इथं खाली काही PDF-सुद्धा आहेत, काही PDF नोट्स बघा. पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. तर नोट्ससुद्धा PDF अवेलेबल केलेले आहेत तुमच्यासाठी. ओके. त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती तुम्हाला साधारणतः एकच मिनटं आपण थोडंसं बॅकला येऊयात. याच्यावर तुम्हाला काही फ्री मटेरियलसुद्धा आहे. फ्री कंटेंट कुठं आहे तो पण दाखवतो तुम्हाला. ज्यांनी कोर्स बाय नाही केला त्यांच्यासाठी फ्री कंटेंट बघा. इथं 3 लाईन आहेत ना, 3 लाईन इथं त्यावरती 3 डॉटवरती आपण क्लिक करू आणि इथं फ्री मटेरियल आहे. या फ्री मटेरियलवर क्लिक केलं की तुम्हाला फ्री मटेरियल बघायला मिळेल. ओके. सध्या व्हिडिओज आहेत. ओके. या व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळतील.
इथं क्लिक केलं की आपल्या जुन्या व्हिडिओ आहेत बऱ्याचशा, तर त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील, बऱ्याच व्हिडिओ. ठीक आहे, ओके. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या ॲपवरती अभ्यास करू शकता, ॲपवरती जाऊन. ठीक आहे, काही कंटेंट फ्रीसुद्धा आहे आणि काही कंटेंट पेडसुद्धा आहे, तर बराच कंटेंट आहे तुमच्यासाठी, तर तुम्ही ॲपवरती जाऊन अभ्यासू शकता. आणि जर कोर्स अजून तुम्ही बाय नसेल केला तर इथं बाय बटनावर क्लिक करा. या बाय बटनावर जर तुम्ही क्लिक कराल, क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो कोर्स जो आहे तो परचेस करता येऊ शकतो. ओके, तर तो कोर्स परचेस करा. ॲक्च्युली इथं क्लिक केलं की इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो, आता नाही येणार कारण आता ऑलरेडी यामध्ये परचेस केलेला आहे. इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो, त्यावर क्लिक केलं की तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज जाईल, त्यावर क्लिक करून तुम्ही कोर्स विकत घेऊ शकताय. हा, ओके मित्रांनो, धन्यवाद.